मसरूळ शिवारातील आदिवासी धोंगडे परिवाराच्या मालकीची आदिवासी जमीन विविध प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रियेत अडकून पडल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्यांच्या जमिनीबाबतचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा या मागणीसाठी धोंगडे परिवाराने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। धोंगडे परिवाराच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पूर्वजांच्या मालकीची जमीन असूनही सदर जमिनीबाबत आवश्यक कार्यवाही होत नसल्याने कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटला नसल्याचा आरोप परिवाराकडून करण्यात आला आहे। आदिवासी जमिनीच्या हक्काचा प्रश्न हा अत्यंत संवेदनशील असून आदिवासी कुटुंबाच्या जमिनीबाबत शासनाच्या नियमांनुसार पारदर्शक व कायदेशीर कार्यवाही होणे आवश्यक आहे। त्यामुळे धोंगडे परिवाराच्या तक्रारीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणी करावी, जमिनीची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि प्रलंबित प्रकरणाचा तातडीनं निपटारा करावा अशी मागणी करण्यात येत आहे। धोंगडे राहणार मसरूळ काय आम्ही दिंडोरी जकात नाक्यावर आम्ही राहायला आहे। आमचं सगळं तिथं टपऱ्या होत्या, यांनी सगळे मोडतोड केली। प्रवीण लालचंद शाह राहणार टिळकवाडी काय त्याने 70-80 गुंड आणि 30-40 लेडीज आणून आमच्यावर हल्ला केलेला आहे त्यांनी। आणि एकदा कब्जा काढून गेली महानगरपालिका, त्यांनी लगेच महानगरपालिकेची गाडी असताना लगेच टँकर आणला शहानी। तो टँकर लगेच तिथं उतरवली, ती टपरी लगेच तिथं अतिक्रमण केलं, लगेच तार कंपाऊंड सगळं मारून आणि आम्हाला हुसकून दिलं। आणि आम्हाला कुठल्याही परिवाराने साथ नाही दिली, पोलिसांनी साथ नाही दिली। डिपार्टमेंटला आम्ही 112ला फोन लावून 112नी सुद्धा जागेवर येऊन आम्हाला काहीच विचारपूस केलेली नाही। आम्ही तुम्हाला नोटीस देईल होते, तुम्ही खाली करायचे आदेश आलेले आहे आम्हाला। एवढा धिंगाणा त्यांनी केला आमच्या भोवती। अधिकारी राहुल जाधव कब्जा मारलेला आहे ना, गुंडांनी म्हणजे शहाने कब्जा मारून घेतला। यांना खाली करायला लावलं महानगरपालिकेला पैसा देऊन घेऊन, डिपार्टमेंटला पैसा देऊन घेऊन सगळी दाबादाब करून आम्हाला तिथून हुसकून दिली। मी कमीत आमच्या ताब्यामध्ये 48 सालापासून जमीन येते। आमच्या आज्याने 48 सालापासून जमीन खरेदी केलेली आहे। त्या ताबा आमचाच होता, पण 20 तारखेपासून सगळा ताबा खाली केलेला आहे त्याने आमच्यावाला। मसरूळ रहिवासी आहे आणि भिकाजी मोगल हे तलाठी होते। तलाठीने काय केलं, तेव्हा लॅपटॉप कागदपत्र म्हणजे लॅपटॉप वगैरे मोबाईल वगैरे त्यावेळेस नव्हते। त्याने हाताने सह्या वगैरे करून नाव नोंदणी करून तिचे नाव जमीन करून घेतली। जमीन करून तिने केल्यानंतर ती शाळा ऐकल्या गेली आणि केस कोर्टात चालू असताना तहसीलदार कलेक्टर साहेब यांनी खरेदी द्यावा कसं त्यांना। माझी एवढी विनंती आहे, आम्हाला कब्जा भेटला पाहिजे। सगळं यारेफेरी कोर्टातून होतो। तहसीलदार कलेक्टर आणि जेवढे अधिकारी आहे वरती मंत्री संत्री यांनी सगळ्यात मोठे असले बिल्डर लोक पैसेवाले असल्यामुळं गरीबला अन्याय केला। गरीबावर यांची एवढी विनंती सगळे मंत्री संत्रीने आमची बाजू मांडायला पाहिजे। आणि पोलीस स्टेशन एक असं आहे, मसरूळ पोलीस चौकी डीबीवाले आहे, क्राईमवाले आहे। कोणत्याही गोष्टी प्रत्येक आदिवासी समाजाला त्रास देते। आमची केस काय दाखल ते घेते नाही। कोर्टात पोलीस गेल्यानंतर जाऊन आम्ही म्हणलं आमची तक्रार घ्या, आमची तक्रार घेत नाही। ते आम्हाला वरून दमदारी देतात, तुम्हाला काय सबूत आहे असं माझ्या पंचवटी पोलिसला नियोजन आहे। याने आमचं पूर्ण सहकार्य करून द्यायला पाहिजे, नाही तर आम्हाला आत्महत्येचा प्रयत्न करावा लागेल। नाही केलं पंचवटी पोलिसांनी आम्हाला पोलीस स्टेशन नगरपालिका दावा टाकू शकतो। नगरपालिका अतिक्रमण जे साहेब होते त्यांनी सुद्धा आम्हाला अन्याय केलाय। त्यांनी काहीच आम्हाला कागदपत्र दिले नाही। आमचे कागदपत्र सुद्धा चोरी गेले। त्याच्या वरल्या मोठ्या भावाला पुतण्याला यांनी बंद केलं, व्यानमध्ये टाकलं। नगरपालिका लोकांनी यांनी आम्हाला कागदपत्राची पिशवी होती, ही पिशवी सुद्धा हिसकून ती नेली। आम्हाला ते कागदपत्र सुद्धा पोस्ट झाले नाही अजून। एवढी विनंती आहे का तहसीलदार कलेक्टर साहेबांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आणि अधिकाऱ्यांनी न्याय द्यायला पाहिजे आम्हाला। मी गायत्री धोंगडे, आम्ही राहणार मसरूळ आदिवासी। आमच्यावर खूप अन्याय झालेला आहे। प्रवीण शाह यांनी आमच्या जागेवर 50-60 गुंड पाठवून आमच्यावर मारहाण करून त्यांनी लेडीज पण पाठवल्या होत्या आणि डिपार्टमेंट पण आमची केस घेत नाही। महानगरपालिकेच्या गाड्या येऊन आमचं सगळं शेड मोडून तोडफोड करून निघून गेले। डिपार्टमेंटच्या गाड्या येत आहे, पाहून निघून जात आहे, आमची केस पण घेत नाहीये। तर आम्हाला न्याय पाहिजे।
आम्ही आज उपोषणाला बसलेलो आहोत. आमची 86 पासून केस चालू आहे. तर 1-2 वर्षापासून शहाचे माणसं येऊन आम्हाला धमकी देऊन निघून जात आहे. केस चालू असताना त्यांनी आमच्या जागेवर कब्जा केलेला आहे. तर सुद्धा काही करत नाहीये, बघतंय निघून जातंय. आम्ही केस द्यायला जातोय तर कोणी केस पण घेत नाहीये. उलट आमच्याच लोकांना धमकी दिली जातेय तर तुम्हाला जेलमध्ये टाकू आम्ही, किंवा हातपाय मोडू तुमचे. त्यांच्या तरी 30-40 लेडीज होत्या. त्यांनी माझा हल्ला केला, त्यांनी माझ्या गालात मारली, माझे केस ओढले, माझा फोन पण हिसकला त्यांनी. दरम्यान आमरण उपोषणामुळे प्रशासनासमोर या प्रकरणाची तातडीनं दखल घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर योग्य तो निर्णय घ्यावा आणि आदिवासी धोंगडे परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.